श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयाय नमः। अत ध्यानम्। मालाकमण्डलुरधकरपद्मयुगे मध्यस्थपाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्। ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हालविसी कर्णयुगिले ते थोणी जो का वारा उसळे त्याचे निवाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाकतसे विघ्न कानन छेदनासी हाती फरश धरिलासी नागबंद कटीसी उरग यज्ञोपवीत चतुर्भुज दिससी नीका विशालाक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्ने करुणी तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधती सकळाभीष्टे लाधती अवलंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदी जे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असे लेखणे ब्रह्मादिकी या कारणे स्तविली असे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी संहारावया दैत्यांसी पहिले तुम्हासी स्तविले हरि ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकळाभीष्टे साधती तुझेनी प्रसादे कृपानिधी गणनाथा ओंकारा विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्यांचा आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझे अंतःकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता वंदो ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक वीणा जिचे करी हंसवाहनी असे देखा विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाणा शारदेसी ते वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा मनोने नमितो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी राहोनिया माझी वाणी ग्रंथी रिघू करियाता ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय वो जगन्माते तुची विश्व वागदेवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांदविषयी येणे परी माते तुझिया वाणी उत्पत्ती वेद पुराणी वदता साही दर्शनी त्याते अशक्य परियेसा गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती
नाम आपले म्हणोनी. खांबसूत्रीची बाहुली जैसी खेळती तया सूत्रा सरशी. स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि वाचेने. तैसे तुझेनी अभिमते माझे जिव्हे प्रेरिमाते. कृपानिधी वागदेवते म्हणून विनवी तुझा बाळ. म्हणून नमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघु करी आता. आता वंदो त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी. विद्या मागेन मी तयासी अनुक्रमे करोणी. चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीसी. वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदो ऋषिकेशी जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना. चतुर्बाहू नरहरी शंख चक्रा गदा करी. पद्महस्त मुरारी पद्मनाभ परियेसा. पीतांबरसे कासेला वैजंती माला गळा. शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू. आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तकेसी. पंचवक्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. पंचवदने असे चासी संहार जो का सृष्टीसी. मनोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे. व्याघ्रांबर पांघरुण सर्वांगी असे सर्पवेष्टन. ऐसा शंभू उमारमण त्याचे चरणी नमन माझे. नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधारा. गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे. वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी. वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणोनी. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वचना साह्य होणे. शब्द उत्पत्ती ही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकळिका विनवणी मग ध्यायले पूर्वजमनी. उभय पक्षी जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाकेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासाव. त्यापासूनी नागनाथ देवराव तयाचा सूत. सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा. नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्याये मनी. जो का पूर्वज नामधारिणी आश्वलायन शाकेसी. काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी. राघे जैसा जन्म अवधारी अथवा जनक गंगेचा. त्याची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी. चंपा नामे म्हणोनी स्वामिनी माझी परियेसा. नमिता जनक जननीसी अनंतर नमो श्री गुरुसी. झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया. गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी. सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार. श्रोत्रया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. वेदाध्यायी संन्यासी यती योगेश्वर तापसी. सदा ध्याती श्री गुरुसी त्यासी माझा नमस्कार. विनवितसे समस्तासी अल्पमती आपणासी. माझे बोबडे बोलांसी सकळ तुम्ही अंगीकारा. तावन मात्र माझी मती नेने काव्य उत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगतसे. पूर्वापार आमुचे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देती माते परियेसी चरित्र आपले विस्तारी. म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी. तुझे वंश पारंपारी लागती चारी पुरुषार्थ.
श्री गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु श्रेय वृद्धी पावविनार आपणू श्री नरसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवन हे वर्णावे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलतसे जास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा ऐशी कथा जयाचे घरी वाचती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्रयुक्त रोगराई तया भुवनी नवती गुरुकृपे करोणी निस्संदेह सात दिनी ऐकता बंधन तुटे जाना ऐसी पुण्य पावन कथा सांगेन ऐका विस्तारता साया साविन होय साध्यता सद्य फल असे देखा निधान लाधे अप्रयासी तरी का कष्ट जे सायासी विश्वास माझ्या बोलासी ऐका श्रोते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवतेसे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळिक तृप्ती झाली यावरी ढेकर जेवी देती जेवनार गुरु महिमेचा उद्गार बोलतसे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास कराल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातुनी मधु केवी ग्राह्य होय जैसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळी केवळ विचारी पा अश्वत्थमूळ कवना पासव उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे ऊस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे जासी चाड गुरु स्मरणे स्वीकारणार शहाणे अनुभवती एकचित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोत्र करोणी सावधानू एकचित्ते परियेसा श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांची अत्युन्नती सांगेन ऐका एकचित्ते तया ग्रामी होते गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणे लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जावनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनिया संतान नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसै असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चित्ते वेष्टिला असे बहुत गुरु दर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाण अंतःकरणी लय लावोनिया गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी क्षुधातृषा विसोरुणिया निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडिन देहासी जड रूपे काय कीजे ज्याचे नाम स्मरण करिता दैन्यहरू होय त्वरिता आपण असे नामांकिता किंकारण म्हणतसे दैव असे आपुले उणे तरी का भजावे श्री गुरुचरण परिस लागतासी क्षण लोह स्वर्ण होतसे तैसे तुझे नाम परिस माझे हृदयी सदा वास माते कष्ट सायास होता लाज कवणासी याची बोलाचा हेवा मणी धरोणी पावावा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळवा सर्वभूती अति व्याकुळ अंतःकरणी कष्टला भक्त नामकरणी निंदास्तुती आपुले वाणी करिता ह्य परियेसा वंदो विघ्नहरा पार्वती कुमारा नमो ते सुंदरा शारदेसी गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती नरसिंह सरस्वती भक्तांसी सारथी कृपा सिंधू भक्ता वेद वाखाणिता त्रैमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रैमूर्तेचे गुण
तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी यती विनवितो श्रीपती तेने भावभक्ती अंतःकरणस्थिरू नभेबा श्रीगुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तूची सखा भ्राता तू कुलदेवता पारंपारी वंशपारंपारी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी म्हणून मी निरंतरी कष्ट तसे सदा कष्टचित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती समर्था दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांसी तूची दाता समस्ता देवासी तूची दाता होसी मार्गो की कवनासी पुराणी माझे अंतःकरणी नये साक्षी सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समस्ताचे जाणे कवन कैसा परी असती भूवरी जाणिजेची तरी सर्वज्ञ तो बाळक तान्हये नेने माय बाप कृपा केवी हो माता पिता दिलिया वाचुनी नेदवे म्हणोनी असेल तुझे मणी सांग मज समस्त मही तळी तुम्हा दिले बळी त्याते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवना दिली आढळत्या ध्रुवासी दिल्हे ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिल्हे निक्षेत्री करुणी विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदतसे याहुनी आम्हासी तो काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेचे ओ संगी बैसुनिया बाळ परिसी मुखकमळ स्तनकांक्षेसी बाळापाशी माता काय मागे ताता ऐके श्री गुरुनाथा काय देऊ घेऊन या देता नाम नाही दाता तया निधी म्हणता बोल दिसे देऊ तू न शकसी म्हणून मी मानसी 14 भुवनांसी तुची दाता अथवा तुझे मनी वसे अनेक काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देता हे सामान्या नाव नाही जाणा तातृतवासी तरी बावी विहिरी असती भूवरी मेघतो अंबरी वर्षत तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा उपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेने सेवा कैसी स्थिर नव्हे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळती पुत्रासी तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे माझे पूर्वज धन द्यावे तुम्ही ऋण काबा नये करुणा कृपा सिंधू आमुचे आम्हा देता काबा नये चित्ता सांगे नमी संता घेईन आता मज जरी न देसी नरहरी जिंतो निव्यवहारासी घेई न जाना दैसतसे आता कठिनता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तयासी मन कठिन कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हादा कैवारी सेवका बाळांसी करुणये ऐसी कठिनता परियेसी बरवे न दिसे माझ्या अपराधी धरोणिया बुद्धी
अंतःकरण क्रोधी पहासी जरी बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी कोपन धरी जैसी आलंगुनी हर्षी संभोकीन कवन्या अपराधेसी न बोलती आम्हासी अहो ऋषिकेशी सांगमज माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊन निपितियासी सांगे बाळ पिता कोपे जरी ऐके अवसरी माता कृपा करी संभोखुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तो भलतैसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणूनी विनविती पुराणी माझे बोल कानी न घालिसीच नायकसी गुरु राणा माझे करुणा वचना काय दुश्चितपणा तुम्हा असे माझे करुणा वचन नायके तुझे कान ऐकुनी पाशान विरघतसे करुणाकर ऐसी वाणी ती तुझसी अजून तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भुवनु तैसे श्री गुरु आपण आले जवळी येताची गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवोनी चरण युग्मी केशतो मोकळी झाडी चरण धुळी आनंदाच्या जळी आंध्री क्षाळी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सीन इते श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामक धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोऽध्यायः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।